नमस्कार. यापूर्वी आपण BA भाग 2 लोक प्रशासन आयडियाज या विषयाचा पेपर नंबर 1 यामधील अभ्यासक्रमाला सुरुवात केली होती. यामध्ये पहिला टॉपिक तो म्हणजे लोक प्रशासन. यातील लोक प्रशासन अर्थ, व्याख्या आणि स्वरूप यासंबंधीची माहिती घेतलेली होती. तसेच पुढच्या तासाला लोक प्रशासनाची व्याप्ती हा मुद्दाही आपण पूर्ण केलेला आहे. यामधील लोक प्रशासनाचं महत्त्व हा मुद्दा याचप्रमाणे या टॉपिकमधील लोक प्रशासनाचे जे खाजगी प्रशासन आणि लोक प्रशासन यासंबंधीची साम्य आणि भेद या गोष्टींचं आपण मार्गदर्शन घेणार आहोत. प्रथमतः लोक प्रशासनाचं महत्त्व हा मुद्दा आपण सुरू करतोय. आधुनिक काळात लोक प्रशासन या विषयास विशेष स्थान व महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण आधुनिक समाज व्यापक स्वरूपाचा तसेच अधिक गुंतागुंतीचा जटिल बनलेला आहे. मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी आधुनिक समाजात अनेक सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक अशा संस्था, समूह, संघटना निर्माण झालेल्या आहेत. या संस्था परस्पराच्या सहकार्याने समाजाचे संरक्षण, संवर्धन व नियमन करताना दिसून येतात. त्यामधील राज्यसंस्था ही आधुनिक समाजातील महत्त्वाची संस्था असून ती समाज जीवनाचे नियमन करीत असते. समाज विकासासाठी, मानवी गरजांच्या पूर्तता करण्यासाठी राज्यसंस्था विविध प्रकारची कार्ये करते. अर्थात ही कार्ये पार पाडण्यासाठी राज्यसंस्था शासन यंत्रणा निर्माण करते. प्रत्येक आधुनिक राज्यात शासन संस्था प्रशासकीय यंत्रणेद्वारे आपली कार्ये करीत असलेली दिसून येते. मग ती कोणतीही शासन व्यवस्था असो, म्हणजेच ती लोकशाही असो किंवा साम्यवादी असो किंवा हुकुमशाही असो, अशा सर्व शासन संस्थांमध्ये प्रशासन व्यवस्था निर्माण केलेली दिसून येते. अमेरिका, रशिया, इंग्लंड, भारत, फ्रान्स, जर्मनी, जपान यासारख्या सर्वच देशात, मग ते प्रगत किंवा अप्रगत देश असले तरी त्या देशामध्ये प्रशासन व्यवस्था निर्माण केली दिसून येते आणि त्यामुळं प्रशासन व्यवस्थेचे महत्त्व आज मान्य झाले दिसून येते. आजच्या 20व्या शतकामध्ये लोकप्रशासनाचा अभ्यास, त्याचा विकास जलद गतीने होताना दिसून येतो. आशिया, आफ्रिका खंडातील नवोदित राष्ट्रांनी लोकप्रशासनाचे महत्त्व मान्य केलेले आहे.
विकसनशील राष्ट्रे पाश्चात्य पद्धतीच्या प्रशासकीय पद्धतींचे अनुकरण करताना दिसून येतात. परंतु प्रशासनावर भौगोलिक, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध घटकांचा प्रभाव पडत असल्यामुळे तेथील प्रशासनाची उद्दिष्टे अयशस्वी होऊ लागलेली आहेत. त्यामुळे आशिया आफ्रिका खंडातील देशांच्या प्रशासनासंबंधी नव्याने अभ्यास करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यातूनच तुलनात्मक प्रशासन, विकसनशील प्रशासन असे लोकप्रशासनाचे नवनवीन विषय अभ्यासात येऊ लागले आहेत. प्रत्येक राज्याची भौगोलिक स्थिती, आर्थिक स्थिती, सांस्कृतिक वारसा, इतिहास, परंपरा अशा घटकांचा विचार करून प्रशासन यंत्रणा व कार्यपद्धती स्वीकारावी लागते. आधुनिक काळात लोकप्रशासनाचे स्वरूप व्यापक बनलेले आहे. कारण आधुनिक प्रशासन यंत्रणा अधिक गुंतागुंतीची बनलेली दिसून येते. त्यामुळे विविध स्वरूपाच्या प्रशासकीय समस्या निर्माण होऊ लागलेल्या आहेत. प्रशासनाची जबाबदारी, प्रशासनाची कार्यक्षमता, प्रशासकीय वर्तन यांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अलीकडेच लोकप्रशासनाचा अभ्यास मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून होऊ लागलेला आहे. प्रशासनाची भूमिका, प्रशासकाचे कौशल्य, कार्यक्षमता, प्रशासक व कर्मचारी यांचे संबंध या गोष्टींचा अभ्यास मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केला जात आहे. कारण प्रशासनाचे यश हे प्रशासकीय कौशल्यावर आणि कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. साहजिकच आधुनिक विचारवंतांनी लोकप्रशासनाचा अभ्यास अधिक चिकित्सक व संशोधन पद्धतीने सुरू केलेला दिसून येतो. आधुनिक राज्ये ही कल्याणकारी राज्य म्हणून ओळखली जातात. लोकशाही व्यवस्थेत राज्यांचा प्रधान हेतू लोककल्याण करणे हा असतो. एवढेच नव्हे तर साम्यवादी राज्यातही लोककल्याणाची कार्ये शासन व्यवस्थेकडून पार पाडली जात आहेत. तेथील प्रशासन व्यवस्था स्थिर व कार्यक्षम स्वरूपाची आहे. सर्व प्रकारची आधुनिक राज्ये प्रशासन व्यवस्था आणि प्रशासकीय पद्धती यांना महत्त्व देताना दिसून येतात. आधुनिक काळात राज्याच्या शासन संस्थेचे स्वरूप सतत बदलत आहे. परंतु प्रशासकीय यंत्रणा मात्र कायमस्वरूपी असलेली दिसून येते. क्रांती किंवा उत्क्रांती अशा कोणत्याही मार्गाने शासन पद्धतीत बदल झाला तरी प्रशासकीय यंत्रणा स्थिर, स्थैर्य, सातत्य आणि गतिशीलता आढळून येते. भारत, रशिया, फ्रान्स या देशांची उदाहरण घेतली असता लोकप्रशासनाची आवश्यकता आणि महत्त्व समजून येते. सामान्यतः राज्याची शासन व्यवस्था कोणत्याही स्वरूपाची असली तरी राज्यांना एकसारखीच कार्य करावी लागतात. राज्यसंस्थेला लोककल्याणाची कार्य करावी लागतात आणि ही कार्ये सार्वत्रिक स्वरूपाची असतात. कोणताही देश आणि कोणतीही शासन पद्धती विचारात घेतली तरी त्या राज्यसंस्थेचा अंतिम हेतू लोकांचे कल्याण करणे हाच असतो. अगदी राजेशाही, हुकुमशाही येथेही प्रजेच्या कल्याणाचा विचार करावा लागतो. प्रजेचे संरक्षण करणे, त्यांचे संवर्धन करणे या गोष्टी राज्यकर्त्यांना कराव्या लागतात. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उभा करावी लागते आणि ती प्रशासकीय यंत्रणा योग्य प्रकारे राबवावी लागते. ब्रिटिश पूर्व भारतात राजेशाही, सरंजामशाही होती. ब्रिटिश काळात सरंजामशाही होती, तर साम्राज्यशाही निर्माण झाली. तर स्वातंत्र्योत्तर काळात संसदीय लोकशाही उदयास आली. अशी स्थित्यांतरे, सत्तांतरे
घडून आलेली तरीही प्रशासकीय यंत्रणा ही कमी अधिक फरकाने तीच राहिलेली आहे. ब्रिटिश राजवटीत गव्हर्नर जनरल आणि त्याची प्रशासकीय यंत्रणा होती, तर सध्या राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, वेगवेगळी खाती असा राज्यकारभार चाललेला दिसून येतो. राज्याची उद्दिष्टे, कार्ये तसेच प्रशासकीय यंत्रणा तशीच होती, केवळ शासकीय पद्धतीत बदल झालेला दिसून येतो. 1935च्या कायद्यात अनेक प्रशासकीय तरतुदी भारतीय संविधानाने जशा तशा स्वीकारलेल्या आहेत. सोव्हिएट रशियात 1917मध्ये साम्यवादी क्रांती होऊन झारशाही नष्ट झाली. नंतर 70 वर्षे साम्यवादी समाजरचना असणारी शासनव्यवस्था अस्तित्वात होती. त्यानंतर 1991 साली सोव्हिएट रशियाचे विघटीकरण झालं. अनेक राष्ट्रे नव्याने उदयास आली. तरीही प्रशासकीय यंत्रणा, प्रशासकीय नोकरवर्ग आणि त्यांची कार्यपद्धती थोड्याफार फरकाने तशीच चालू असलेली दिसून येते. 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती होऊन फ्रान्समध्ये राजेशाहीच्या जागी संसदीय शासन पद्धती आली. पुढे 1958 मध्ये संसदीय शासन पद्धती जाऊन अध्यक्षीय शासन पद्धती उदयास आली. तरी पण प्रशासकीय यंत्रणा थोड्याफार फरकाने तशीच स्थिर, कायम व गतिशील असलेली दिसून येते. आधुनिक काळात लोकप्रशासनाचं महत्त्व वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे आधुनिक काळातील सामाजिक बदल आणि सुधारणा. यामुळे अद्ययावत प्रशासन यंत्रणेची आवश्यकता निर्माण झालेली दिसून येते. औद्योगिक विकास, नागरीकरण, सांस्कृतिक देवाणघेवाण, कल्याणकारी योजना इत्यादी कारणांनी योग्य व कार्यक्षम प्रशासनाची गरज निर्माण झाली. नवनवीन ध्येय धोरणे, योजना यांची निर्मिती आणि कार्यवाही करण्यासाठी लोकप्रशासनाची गरज भासू लागली. आज तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या समस्या या प्रगत राष्ट्रांच्या समस्याहून वेगळ्या असलेल्या दिसून येतात. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जपान, जर्मनी या प्रगत देशातील प्रशासकीय यंत्रणा अद्ययावत व परिपूर्ण आहेत. परंतु तिसऱ्या जगातील राष्ट्रांना आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रशासकीय यंत्रणेत आमूलाग्र बदल करणे आवश्यक झालेले आहे. केवळ प्रशासकीय यंत्रणा बदलून चालणार नाही, तर ती यंत्रणा चालवणारे राज्यकर्ते आणि प्रशासकीय नोकर व यांच्यातही सुधारणा घडवून आणली पाहिजे. राज्यकर्त्यांनी उपलब्ध साधनसामुग्रीचा योग्य वापर करून योजनांची आणि ध्येय धोरणांची कार्यवाही अत्यंत जबाबदारीने केली पाहिजे. अर्थात यासाठी तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या जनतेचे सहकार्य अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. जनतेच्या सहभागावर, सहकार्यावर आणि पाठिंब्यावर प्रशासनाचे यश व स्थैर्य अवलंबून असते. तेव्हा राज्यकर्ते व जनता सुजाण, सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणं गरजेचं आहे. प्रशासकीय यंत्रणेला, प्रशासकीय कार्याला सहकार्य करणारी जनता आवश्यक असते. आज आशिया, आफ्रिका खंडातील अनेक देशात प्रशासनात भ्रष्टाचार, लाचलुचपत, दिप्तर दिरंगाई, अकार्यक्षमता, बेजबाबदारपणा असे दोष निर्माण झालेले दिसून येतात. तेव्हा प्रशासनातील या दोषांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. थोडक्यात तिसऱ्या जगातील अप्रगत राष्ट्रांच्या प्रशासनात सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे. प्रशासकीय यंत्रणा अद्ययावत, कार्यक्षम व सुव्यवस्थित झाल्याशिवाय तिसऱ्या जगातील राष्ट्रांचा विकास होणार नाही. प्रत्येक समाजव्यवस्थेत शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रशासकीय व्यवस्थेची आवश्यकता असते. त्यामुळे प्रत्येक शासन संस्था व प्रशासकीय यंत्रणा कार्यक्षम व अद्ययावत बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच आधुनिक विचारवंत प्रशासकीय पद्धतीबाबत संशोधन, विश्लेषण करून नवनवीन पद्धती, तत्त्वे आणि निष्कर्ष काढताना दिसून येतात. थोडक्यात आधुनिक समाजव्यवस्थेत लोकप्रशासनाच्या अभ्यासाचे महत्त्व वाढत असलेले दिसून येते. आधुनिक समाजव्यवस्था लोकप्रशासनामुळे अधिक स्थिर झालेली आहे. लोकप्रशासनामुळेच आधुनिक समाजाचे संरक्षण
व संवर्धन होत असते असं आपणास म्हणता येईल. अशा प्रकारे लोकप्रशासनाचं जे महत्त्व आहे ते या ठिकाणी संपतंय. या टॉपिकमधील शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन. वास्तविक पाहता लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन या प्रकारचा दोन प्रशासनाच्या संबंधी असणारे फरक करणे योग्य नाही. कारण बऱ्याच बाबतीत या दोन्ही प्रशासनामध्ये साम्य असले दिसून येते. प्रशासनाची मूलभूत तत्वे, पद्धती, प्रक्रिया या बाबतीत दोन्हीमध्ये साम्य आढळून येते. हेनरी फॉयल, MP फॉलेट, अर्विक या विचारवंतांनी लोकप्रशासनामध्ये आणि खाजगी प्रशासनामध्ये फरक केल्याचे दिसून येत नाही. परंतु विड्रो विल्सन, सायमन, प्रोफेसर अप्लबी या विचारवंतांनी लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन यामध्ये स्पष्ट स्वरूपात फरक व्यक्त केलेला आहे. दोन्ही प्रशासनाची कार्यक्षेत्रे भिन्न असल्यामुळे हा फरक जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. लोकप्रशासन हे सार्वजनिक प्रशासन असते. त्याचा संबंध शासनाच्या कार्याशी असतो. लोक कल्याणासाठी जी कार्ये केली जातात त्यांचा समावेश लोकप्रशासनात केला जातो. शासन व्यवस्थेच्या तिन्ही विभागांच्याकडून विशेषतः कार्यकारी मंडळाकडून जी कार्ये केली जातात त्याला लोकप्रशासन असे म्हटले जाते. खाजगी प्रशासन हे व्यक्तिगत स्वरूपाचे असते. त्याचा संबंध व्यक्ती, उद्योगधंदे, कंपन्या यांच्याशी येतो. खाजगी प्रशासनाचा संबंध राज्यातील लोकांशी येत नाही. खाजगी प्रशासनावर सरकार नियंत्रण नसते. अंशतः नियंत्रण सरकारकडून ठेवले जाते. खाजगी प्रशासन स्वतंत्रपणे व्यावसायिक आणि व्यापारी दृष्टिकोनात चालते. उदाहरणार्थ खाजगी कंपन्या, बजाज, टेल्को, गोदरेज अशासारख्या कंपन्या या किंवा खाजगी उद्योग समूह टाटा, बिर्ला, मफतलाल, किर्लोस्कर इत्यादी व्यापारी संस्था यांचे प्रशासन हे खाजगी स्वरूपाचे असते. हेनरी फॉयल, फॉलेट, अर्विक यासारख्या विचारवंतांनी लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन यामध्ये फरक करू नये, त्यामध्ये काही साम्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या दृष्टिकोनातून आपल्याला लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन यांच्यामध्ये कोणकोणता साम्य आहे हे प्रथमतः आपण पाहणार आहोत. पहिला जो मुद्दा येतो तो म्हणजे लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन यासाठी संघटनेची आवश्यकता असते. संघटनेशिवाय प्रशासन कार्य यशस्वी होत नाही. संघटनेच्या घटकांचा आणि सर्व तत्वांचा समावेश दोन्ही प्रशासनात असतो. विभाग, उपविभाग, शाखा निर्माण करून प्रशासकीय यंत्रणा उभा केली जाते. संघटन, संचलन, संयोजन, नियंत्रण, मार्गदर्शन, अधिकार, परंपरा, आज्ञेची एकता अशा सर्व तत्वांचा समावेश दोन्ही प्रशासनामध्ये आढळून येतो. संघटनेद्वारे प्रशासनात धोरण निश्चित करून त्याची कार्यवाही केली जाते. दुसरा जो साम्य येतो तो म्हणजे प्रशासकीय कौशल्य, प्रशासकीय ज्ञान, प्रशासकीय पद्धती या गोष्टींचे दोन्ही प्रशासनात आढळतात. प्रशासक आपल्या प्रशासकीय ज्ञानाच्या आधारे प्रशासकीय कौशल्याद्वारे आपले कार्य यशस्वी करीत असतो. प्रत्यक्ष कार्यपद्धती दोन्ही प्रशासनात सारखीच असते. व्यवस्थापन, हिशोब तपासणी, सेवा शर्ती, नियम, निवृत्ती नियम इत्यादी गोष्टी दोन्ही प्रशासनात समान असले दिसून येतात. त्याचप्रमाणे तिसरा जो फरक येतो तो म्हणजे दोन्हीमध्ये देवाणघेवाण जे साम्य येतं ते म्हणजे दोन्हीमध्ये देवाणघेवाण केली जाते. व्यवस्थापन, कृती, कार्यपद्धती, जबाबदारीचे तत्व, सेवक प्रशासन इत्यादी बाबतीत लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन या दोन्हीमध्ये देवाणघेवाण होताना दिसून येते. उदाहरणार्थ सरकारी प्रशासनामध्ये भरती पद्धती, वेतन पद्धती, निवृत्ती वेतन, कर्मचाऱ्यांच्या सेवा सवलती, कल्याणकारी योजना इत्यादी गोष्टी खाजगी उद्योगधंदे व मंडळात सुद्धा स्वीकारल्या जातात. त्याप्रमाणे खाजगी प्रशासनातील व्यवस्थापनाची व्यापारी तत्वे लोक प्रशासनात स्वीकारलेली दिसून येतात.
त्यामुळे लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन यातील फरक हळूहळू कमी होताना दिसून येतो. चौथा जो फरक येतो तो म्हणजे जनसंपर्काला महत्त्व. खाजगी प्रशासनात जनसंपर्काला महत्त्व देण्यात येते, परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये लोकप्रशासनामध्येही लोकसंपर्काला महत्त्व दिलेले दिसून येतं. खाजगी प्रशासन जनतेशी संपर्क ठेवून जनतेला समाधानी बनवतं. जनतेच्या इच्छा आकांक्षा विचार घेऊन आपल्या प्रशासन कार्यात बदल करते आणि आपला विकास घडवून आणते. सरकारी खात्यात जनसंपर्क विभाग आणि निर्माण करण्यात आलेले आहेत. जनसंपर्कामुळे लोकमत जाणून घेता येते. लोककल्याणासाठी आपल्या ध्येयधोरणात बदल करता येतो. पाचवा जो फरक येतो साम्य येतं ते म्हणजे लोकांच्या गरजा बदलती परिस्थिती. यामुळे प्रशासनात नवनवीन सिद्धांत तत्त्वे स्वीकारली जातात. त्यासाठी शोध संशोधन यांचे प्रयत्न चालू असतात. लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन या दोहोंमध्येही संशोधनाचे कार्य चालू असते. खाजगी कंपन्या उद्योगधंदे यांच्या मार्फत प्रयोगशाळा व संशोधन केंद्रे स्थापन केलेली आहेत. प्रशासकासाठी प्रशासन केंद्रे स्थापन केलेली आहेत. लोकप्रशासनातही सरकारने अशी संशोधन व प्रशिक्षण केंद्रे स्थापन केलेली दिसून येतात. थोडक्यात संशोधन व प्रशासकीय सुधारणा याबाबत दोन्ही प्रशासनात साम्य आढळून येतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे साम्य दोन्ही प्रशासनात आपल्याला सांगता येतात. या दोन्ही प्रशासनामधील म्हणजे खाजगी प्रशासन आणि लोकप्रशासन यामध्ये जो फरक काही विचारवंतांनी सांगितलेला आहे तो आपल्याला पुढीलप्रमाणे पाहता येईल. वेगवेगळ्या विचारवंतांनी पॉल ऑपलबी, हर्बर्ट सायमन, सर जोशिया स्टॉप या वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या पद्धतीनुसार दोन्हीमध्ये फरक सांगितण्याचा दिसून येतो. परंतु वेगवेगळ्या विचारवंतांच्या विचारसरणीचा अभ्यास केल्यास लोकप्रशासनामध्ये आणि खाजगी प्रशासनामध्ये सामान्यतः पुढील फरक आपल्याला सांगता येतो. पहिला म्हणजे लोकप्रशासन हे लोकहिताच्या दृष्टिकोनातून शासन संस्थेकडून होणाऱ्या क्रिया आणि प्रक्रिया व्यवस्थापन होय. राष्ट्रीय सरकार शासनापासून ते स्थानिक पातळीवरपर्यंत राज्यात जी कार्ये चालतात त्यांचा समावेश लोकप्रशासनात केला जातो. याउलट खाजगी प्रशासन म्हणजे व्यक्तिगत हिताच्या दृष्टिकोनातून केल्या जाणाऱ्या प्रक्रिया आणि व्यवस्थापन होय. सार्वजनिक हित विचारात न घेता व्यक्तीचे आणि व्यक्ती समूहाचे हित विचार घेऊन जे खाजगी उद्योगधंदे व्यवसाय चालतात त्यांचा समावेश खाजगी प्रशासनात केला जातो. खाजगी प्रशासनाची भूमिका ही नफ्याची व्यावसायिक स्वरूपाची असते. खाजगी प्रशासनाला व्यक्तिगत प्रशासन असे संबोधले जाते. दुसरा जो फरक आहे तो म्हणजे लोकप्रशासनाचे कार्यक्षेत्र व्यापक असते. कारण शासन संस्थेकडून केल्या जाणाऱ्या क्रिया प्रक्रियांचा कार्यांचा समावेश लोकप्रशासनात होतो. लोककल्याण, शिक्षण, संरक्षण, परराष्ट्र संबंध यासाठी राज्यसंस्थेला विविध प्रकारची कार्य करावी लागतात. याउलट खाजगी प्रशासनाचे कार्यक्षेत्र मर्यादित असते. ते विशिष्ट कार्यापुरतेच मर्यादित झालेले असते. तिसरा जो फरक आहे तो म्हणजे लोकप्रशासनाचं कार्य राजकीय व सरकारी स्वरूपाचे असतं, तर खाजगी प्रशासनाचं स्वरूप राजकीय स्वरूपाचं नसतं. लोकप्रशासनावर राजकीय सत्तेचा प्रभाव असतो. सरकारच्या सर्व प्रशासकीय संघटना राजकीय स्वरूपाच्या बनलेल्या असतात. राजकीय सत्तेवर असणाऱ्या पक्षाच्या किंवा नेत्याच्या प्रभावाखाली सरकारी प्रशासन चालतं. याची प्रचिती लोकशाही आणि साम्यवादी देशांच्यामध्ये आढळून येते. भारत, इंग्लंड, अमेरिका या लोकशाहीवादी देशात सत्ताधारी पक्ष सत्तेवर असतो त्या पक्षाचा प्रभाव सरकारी प्रशासनावर असलेला दिसून येतो. रशियासारख्या साम्यवादी देशांच्यामध्ये किंवा चीनसारख्या साम्यवादी देशांच्यामध्ये पक्षाच्या नियंत्रणाखाली प्रशासन कार्य चालतं. खाजगी प्रशासनावर मात्र पक्षाचे किंवा सत्तेचे नियंत्रण नसते. आणीबाणीविषयक परिस्थिती असेल तर मात्र काही प्रमाणात खाजगी प्रशासनावर राजकीय सत्तेचा प्रभाव पडतो. चौथा जो फरक आहे तो म्हणजे लोकप्रशासन जनतेला जबाबदार असते. जनता, वृत्तपत्रे, राजकीय पक्ष यांच्याकडून ज्या टीका होतात त्याला तोंड देण्याची जबाबदारी लोकप्रशासनाची असते. खात्याचे मंत्री कायदेमंडळाला जनतेला जबाबदार राहून कार्य करतात.
कायदेमंडळात प्रशासनासंबंधी जे प्रश्न विचारले जातात त्याची उत्तर देण्याची जबाबदारी मंत्र्यावर असते. लोकप्रशासनात दोष निर्माण झाल्यास जनता असमाधानी बनते, त्याचा परिणाम राजकीय सत्तेवर होतो. असमाधान जनता काही वेळा क्रांतीचा मार्ग स्वीकारते. तेव्हा लोकप्रशासन कार्य नेहमी जबाबदारीने जागरूकतेने करावे लागते. याउलट खाजगी प्रशासनात जनतेची जबाबदारीचा प्रश्न येत नाही. खाजगी प्रशासन विशिष्ट कार्यक्षेत्रापुरते मर्यादित असते. खाजगी प्रशासनातील कर्मचाऱ्यांना जनतेप्रती जबाबदार धरले जात नाही, कारण खाजगी प्रशासनाचा संबंध जनतेशी येत नाही. पाचवा जो फरक आहे तो म्हणजे लोकप्रशासनाचा मुख्य उद्देश लोककल्याण साधणे हा असतो. लोकांचं जास्तीत जास्त हित करणं, साध्य करणं ही भूमिका त्यामध्ये असते. खाजगी प्रशासन मात्र नफ्यासाठी चाललं जातं. शासन संस्थेकडून केली जाणारी सर्व लोककल्याणाची कार्ये, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, टपाल सेवा, संरक्षण ही लोककल्याणासाठी केली जातात. शासकीय प्रशासनात किती नफा होतो हे पाहिलं जात नाही, तर लोकांचे हित कसे साधले जाईल याकडे अधिक लक्ष असते. खाजगी प्रशासनात मात्र हे प्रमुख उद्दिष्ट नफ्याचे असते. एखादा खाजगी उद्योग व्यवसाय तोट्यात असेल तर तो बंद केला जातो. याउलट शासनाचा एखादा विभाग तोट्यात असेल तर तो बंद केला जात नाही. उलट तोटा सहन करून लोकहिताच्या दृष्टिकोनातून तो विभाग चालू ठेवला जातो. सहावा जो फरक आहे तो म्हणजे लोकप्रशासनाची कार्य पार पाडण्यासाठी जो पैसा लागतो तो कर रूपाने जनतेकडून गोळा केलेला असतो. सामान्यतः नेहमी सरकारी अंदाजपत्रक तुटीच असतं. प्रत्येक वर्षी अंदाजपत्रकात करवाढ सुचवली जाते. लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी लागणारा पैसा जनतेकडून अप्रत्यक्ष रूपाने करातून गोळा केला जातो. याउलट खाजगी प्रशासनात खर्चासाठी पेक्षा मिळकत अधिक असते. खाजगी प्रशासनात पैसा हा खाजगी स्वरूपाचा असतो. खाजगी प्रशासनात जनतेकडून कर रूपाने पैसा गोळा केला जात नाही. सातवा जो फरक आहे तो म्हणजे लोकप्रशासनात निश्चित अशा नियमानुसार कार्य चालते. शासकीय कार्य पार पाडताना प्रशासकांना शासकीय निर्णयानुसार नियमानुसार कार्य करावे लागतं. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार कार्य करता येत नाही. याउलट खाजगी प्रशासनात निश्चित असे नियम तत्वे नसतात. प्रशासक आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून नियमात बदल करू शकतात. त्यामुळे खाजगी प्रशासनात पक्षपातीपणा, नियमांचे उल्लंघन असे दोष निर्माण होतात. पुढचा जो फरक आहे तो म्हणजे लोकप्रशासनात समानतेचे तत्व आढळते. सर्व नागरिकांना समानतेच्या तत्वानुसार सेवा, सुखसोयी उपलब्ध करून दिल्या जातात. खाजगी प्रशासनात मात्र समानतेचे तत्व स्वीकारलं जात नाही. तिथं सेवा देत असताना भेदभाव केला जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे खाजगी प्रशासनात काही लोकांना सवलती दिल्या जात नाहीत. नववा जो फरक आहे तो म्हणजे कर्मचारीच्या बाबतीत आहे. लोकप्रशासनात कर्मचारी प्रशासनात भरती, बढती, निवृत्ती याबाबत निश्चित असे नियम असतात, पद्धती असतात. खाजगी प्रशासनात मात्र निश्चित नियम पद्धती आढळून येत नाहीत. कर्मचाऱ्यांची बढती करताना अनुभवाला प्राधान्य दिले जाते. खाजगी प्रशासनात एखाद्या व्यक्तीला त्याची कार्यक्षमता पाहून वरिष्ठ पदावरती नियुक्त केले जातं, तर एखाद्या कर्मचाऱ्याची अकार्यक्षमतेमुळे त्याच्या पदावरून त्याला कमी केले जातं. 10वा जो फरक आहे तो म्हणजे खाजगी प्रशासनात नफा हे उद्दिष्ट मानलं जात असल्यामुळे जाहिरातबाजी केली जाते. उत्पादित वस्तूचा जास्तीत जास्त खप होऊन नफा मिळावा हा जाहिरातबाजीचा उद्देश असतो. याउलट लोकप्रशासनात जाहिरातबाजी नसते, कारण शासनाला जनतेकडून नफा मिळवायचा नसतो, तर जनहिताचे कार्य, जनकल्याणाचे कार्य करावं लागतं. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे फरक आपल्याला खाजगी प्रशासनात स्पर्धा असते, लोकप्रशासनात स्पर्धा नसते. सेवाभावी वृत्तीने ते काम केलं जातं. खाजगी प्रशासनात आणि लोकप्रशासनात याचा जर विचार केला तर लोकप्रशासनात दप्तर दिरंगाई, लाचलुचपत, भ्रष्टाचार असे दोष असतात. परंतु खाजगी प्रशासनात अशा प्रकारचा जर दोष दिसला तर संबंधित कर्मचाऱ्याला बडतर्फ केलं जातं. खाजगी प्रशासनात कर्मचारी वर्ग जबाबदार, कार्यक्षम, उत्साही असतो, तर लोकप्रशासनात नोकर वर्ग कमी जबाबदार, अकार्यक्षम, निरुत्साही असतो. लोकप्रशासनात बाह्य स्वरूपाचे आर्थिक नियंत्रण असते. कायदेमंडळाद्वारे किंवा वेगवेगळ्या मंत्र्यांच्याद्वारे त्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
खाजगी प्रशासनात प्रशासकाला आर्थिक स्वातंत्र्य असतं. आर्थिक प्रशासनात पैसा घालवणारा आणि खर्च करणारा एकच असतो. त्यामुळे यामध्ये एक वाक्यता असते. अशा प्रकारचे लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन यामध्ये साम्य आणि दोष या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. थँक्यू.